नमस्कार, मी शाहिद खेरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. एक झपाटलेला ध्येयवेडा तरुण, वय वर्ष फक्त 73, विद्याधर भुसकुटे हे गेले काही वर्ष सामाजिक ध्येयानं, सामाजिक कार्यानं पछाडलेले आहेत. सामाजिक कार्य म्हणजे काय, देशभक्ती म्हणजे काय, तर या देशातल्या समाजामध्ये असणाऱ्या समस्या आहेत. प्रत्येक माणसाला कुठल्या ना कुठल्या समस्येने ग्रासलेला आहे. त्या समस्या जाणून घेणे आणि त्या समस्या जाणून घेऊन त्याच्यावरती प्रचार प्रसार करणे, त्याच्यावरती नेमक्या काहीतरी आपण उपाययोजना शोधणे, अशा पद्धतीच्या विचारानं तो माणूस गेली काही वर्षे चालत आहेत. पदयात्रा त्यांनी केलेल्या आहेत. भारताची पदयात्रा त्याने 2 ते 3 वेळा केलेल्या आहेत. द एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांचं त्या ठिकाणी नोंद झालेली आहे. असं प्रचंड मोठं कार्य ज्यांनी गेल्या काही वर्षामध्ये केलं. बँकेमध्ये होते, निवृत्ती झाली, वयाच्या 62 ते 64 वर्षामध्ये त्यांनी भारताची पदयात्रा केली आणि तदनंतर मध्ये त्यांची तब्येतीवरती परिणाम झाला. मात्र आज पुन्हा एकदा गेले काही 4 महिन्यापासून ते महाराष्ट्राची पदयात्रा करतात. चला महाराष्ट्र चालूया हे ब्रीद वाक्य घेऊन ते महाराष्ट्राची पदयात्रा करतात. साधारणतः 3200 किलोमीटरपर्यंतचा प्रवास त्यांनी या ठिकाणी करत आहेत आणि त्यातून ते विविध सामाजिक जे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन ते चालताना आपल्याला पाहायला मिळतात. आज त्यांची पदयात्रा जी आहे ती चिपळूणपर्यंत येऊन पोचलेली आहे आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. आपल्याबरोबर आहेत विद्याधर भुसकुटे साहेब, तुमचं स्वागत आहे. थँक्यू. खरं तर आपण यावेळेला पदयात्रा केलेल्या आहेत आणि त्याचे विक्रम झालेले आहेत. त्याच्यातून तुम्ही जे काय मिळालं, तुम्हाला जे काय माहिती मिळाली, जे काय अनुभव आले, ते तुम्ही पुस्तकामध्ये सुद्धा रेखाटलेले आहेत आणि ते लोकांनी वाचलेले आहेत. मात्र या सगळ्या गोष्टीनंतर वयाच्या 73व्या वर्षी पुन्हा एकदा आपण चालायला पाहिजे असं तुम्हाला काय वाटलं? काय माहिती आहे का, माझ्या मनात बिलकुल नव्हतं की पुन्हा पदयात्रा करावी वगैरे. पण पेपरमध्ये कायम वाचत आलो, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्यामुळे मी अस्वस्थ झालो. म्हटलं मग आता परत पदयात्रा हाच एक मार्ग आहे की लोकांना भेटणं, शेतकऱ्यांना भेटणं. म्हणून मी पुन्हा 31 ऑक्टोबरला पुन्हा चालायला सुरुवात केली. त्यामध्ये मग 28 जिल्हे झालेत. आता फक्त 2 जिल्हे राहिलेत आणि बरेच वृद्धाश्रम, बऱ्याच शाळा, अनाथाश्रम आणि खास आत्महत्याग्रस्त ज्यांचे मुलं त्या आश्रमामध्ये आहेत. माझं काय माहिती आहे का, चालत असताना मला शाळा दिसली एखादी किंवा तिथे मुलं दिसली की मी तिथे जातो. मग त्या शाळेतल्या त्या मुख्याध्यापकांशी किंवा प्रिन्सिपलशी बोलून मला संवाद साधायचा आहे विद्यार्थ्यांशी. जो 35 शाळा झाल्या आत्ताच्या आत्ता, हो की नाही, आणि वृद्धाश्रम झालेले आहेत आणि अनाथालय भेटलो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी चालताना माझं लक्ष कायम असं आजूबाजूला शेती बघतो. पण शेती म्हणजे नेमकं काय हेच मला समजत नव्हतं. मला अगोदर ते समजून घ्यायचं होतं, कोणतं पीक कोणतं ते मी समजून घेत होतो. शेत बांधावरून चालत जाऊन तिथले शेतमजूर आणि शेतकरी यांना जाऊन प्रत्यक्ष भेटलो. द्राक्षाच्या मळे, ऊसाचे मळे, वेगवेगळे पिकं जिथे होतात ना तिथे जाऊन त्यांच्याशी बोलायचं आणि समजून घ्यायचं नेमकं काय आहे चाललं आहे. आणि मी बऱ्याच अशा ज्या कहाण्या एकत्र केलेल्या आहेत, माझ्याकडे बरेच जण प्रत्यक्ष भेटलेलं आहे, त्यांच्याशी संवाद झालेला आहे. आणि कारण तेच की कारण त्यामागे नेमकं कारण काय, आत्महत्या होणं का, ते अजून मला संपूर्णपणे त्याचं संपूर्ण हे करू शकत नाही. आत्ताच्या आत्ता ते संपूर्ण जे माझं होईल ना मिशन, तेव्हा मी त्यावर व्यवस्थित बोलू शकतो. पण एवढं मात्र खरं आहे की त्यांच्या डोळ्यातले अश्रू मी पाहिलेले आहेत. म्हणजे वीटभट्टी कामगारामध्ये, तिकडे रस्त्यावर काम करणारी माणसं, अशा ठिकठिकाणी प्रत्यक्ष जाऊन लोकांशी बोलणं. कारण मला ना चालताना फक्त चालणारा माणूसच भेटू शकतो ना. वाहनाने जे लोक जातात ना त्यांच्याशी माझा संबंधच येऊ शकत नाही. त्यामुळे बऱ्याच जणांशी संवाद साधलेला आहे आणि आताही चालूच राहील, हो की नाही. परंतु तुम्ही यापूर्वी वयाच्या 62 ते 64 वर्षी तुम्ही प्रवास केलेला आहे, पदयात्रा केलेल्या आहेत. आता वयवर्ष 73 आहे. तुम्हाला असं का वाटतं की आत्तासुद्धा आपण बाहेर पडलं पाहिजे, किंवा यावेळेला तुम्हाला असं कोणत्या शारीरिक समस्या वगैरे काही जाणवत नाहीत का? नाही, आत्महत्या हे समस्या खूप असतात तो. पण काय माहिती आहे का, लोकांना भेटणंच महत्त्वाचं ना, हो की नाही. सकाळी 6
5 वाजेपासून जे चालायचं, आलं का लक्षात, 5 वाजेपासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत फक्त मध्ये 2 तास, फक्त 2 तास विश्रांती, त्यामध्ये जेवण, स्नान आणि थोडी विश्रांती. बाकी मग 8 तास सतत उन्हामध्ये राहून चालत राहायचं. आलं लक्षात. सगळं माझं शरीर पण एकदम कसा विठ्ठल झालेला आहे मी खऱ्या अर्थाने, हो की नाही. परंतु माझ्या माहितीप्रमाणे आपण गेल्या काही वर्षापूर्वी तुम्हाला ब्रेनचा प्रॉब्लेम झाला होता किंवा तुम्ही थोडं शारीरिकदृष्ट्या हतबल झाला होतात, त्याच्यातून पुन्हा एकदा तुम्ही उभे राहिलात आणि उभे राहिल्यानंतर तुम्ही विश्रांती घ्यावी असं सगळ्यांना वाटत आहे. मात्र तरीसुद्धा तुम्ही पुन्हा एकदा चालायला लागले आहात, याचं तुम्हाला स्पिरिट कुठून येतं? नाही, मेन म्हणजे माझं कुटुंब, मेन म्हणजे माझं कुटुंब आणि माझे आईवडील, त्यांचं जे आहे ना माझ्यावरचं, त्यांच्यामुळेच तर सगळं होऊ शकतं ना. माझे प्रेरणास्थान माझे आईवडील, आई काय वडील काय, त्यामुळे मी हे सगळं करू शकतो, त्यांचे आशीर्वाद. आणि शिवाय देव, मला कायम वाटतं वरून कोणीतरी मला छानपैकी बघतंय आणि त्यामुळे माझं हे सगळं साध्य होतं आहे. कारण मला उन्हामध्ये काही त्रास होत नाही, थंडीचा त्रास होत नाही, याचं कारण तेवढंच आहे. त्यामुळे बिंदासपणे चालत असतो, हो की नाही. विचार हवं तेवढं विचार. तुम्ही चाललात, अनेक लोकांशी संवाद साधले, मग शेतकरी असतील, विद्यार्थी असतील, अनाथ आश्रमामधले काही मुलं असतील, हो प्रत्यक्ष. तुम्हाला अशी कोणती एखादी गोष्ट आहे की जी तुमच्या मनाला जास्तपणे चटका लावून गेली किंवा त्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या वाटतात? नाही, आता एक व्यक्ती आली होती, त्यांनी एका महिन्यामध्ये 3 जण आत्महत्या करून गेले, माहिती आहे. इथे येऊन बसले होते त्यांनी एकाच घरामध्ये. त्यांचे नातेवाईक आणि मुलगा आणि हे असे जवळचे मुलं, जवळचे नातेवाईक आत्महत्या केली. फक्त सरकार आणि हे मध्ये व्यापारी, अशा बऱ्याच गोष्टी त्यामध्ये आहेत. त्यावर मी जास्त व्यवस्थित बोलणं बरोबर नाही, पण मेन म्हणजे सरकारची भूमिका अधिक ठाम व्हायला पाहिजे, शेतकऱ्यांकडे अधिक व्यवस्थितपणे बघायला पाहिजे, हो की नाही. हे एवढंच मला नेहमी जाणवतं. कारण त्यांना मोबदला काही मिळतच नाही ना. बरेच जे शेतकरी आहेत ना, त्यांना मोबदला मिळत नाही, हा मुद्दा आहे. तर ते फक्त मेहनत करतात आणि कमवणारे असतात. मी सगळीकडे बघतो, मेहनत खूप घेतात. मग एक तर शेतकरी म्हणाला आम्ही बंदच करून लागणार आता, नकोच ते, हो की ना. आपल्या घरापुरतं करणार, कशासाठी द्यायचं म्हणे, एवढं आपण करतो. माझ्या मते सगळं पहिला शेतकरी, नंतर बाकीचं, हो की नाही. पण आपल्याकडे दुर्लक्ष, त्यांच्याचकडे दुर्लक्ष होत आहे ना, ते मला बरोबर वाटत नाही. त्यामुळे बाहेर पडलो, बाकी काही नाही. आता तुमचा प्रवास सुरू झाला डोंबिवलीपासून 31 ऑक्टोबरला. त्याचा शेवट कसा असेल, कुठले टप्पे आहेत आता? आता काही नाही, आता फक्त चिपळूण म्हणजे माझं एक, पुन्हा माझा भाऊ इथे राहतो, माझी आई पण इथे राहिली होती, हो की नाही. त्यामुळे ते माझी भावना आहे तिथे, हो की नाही. आणि वडीलही अजून यायचे, हो की नाही. चिपळूण म्हणजे तसंच आहे, हो की नाही. त्यामुळे मध्ये अशोकराव भुसकुटे सामाजिक कार्यकर्ते सर्वांना परिचित आहेत, त्यांचे हे बंधुराज आहेत आणि त्यांनी सुद्धा सामाजिक कार्याचा वसा आहे. यांचे आई वडील हे स्वातंत्र्य सेनानी होती, आजोबा जे होते ते मुळशी सत्याग्रहाचे प्रणेते होते. असा एक फार मोठा सामाजिक वारसा या कुटुंबाला आहे आणि म्हणून 73 वर्षे सुद्धा या सगळ्या सामाजिक कार्याने झपाटलेला तरुण आपल्याला पाहायला मिळतो. ही गोष्ट कुठून तरी येते, त्याचं मूळ कुठेतरी असतं आणि म्हणून चिपळूणमध्ये आलेलं आहे. ज्या चिपळूणमध्ये त्यांचे बंधू आहेत, जिथे त्यांची आई होती, त्यांची आईसुद्धा जोपर्यंत होत्या तोपर्यंत इथल्या समाजाशी नेहमी संवाद साधत राहिल्या. आपल्याकडे असणारा अनुभव आहे, आपल्याकडे असणारे विचार आहेत, ते लोकांना सांगत राहिल्या आणि आज तेच कार्य आज विद्याधर भुसकुटे सुद्धा करताना पाहायला मिळतात. आता आपण शेवट कुठे करणार आहात आणि नक्की याच्या पुढचा प्रवास तुमचा कसा असेल? नाही, मला अगोदर एक थोडं बोलायचं आहे माझ्या भावाविषयी. बरं, आलं लक्षात. कारण माझ्या आहे, प्रेम आहे ना. आणि मेन म्हणजे नातेसंबंध किंवा रक्ताचं नातं, त्याला काही महत्त्व नसतं. प्रत्यक्ष तो काय काम करतो, काय हालअपेष्टा सहन करतो आणि निरपेक्षपणे हे सगळं करणं, आणि आपल्या घराचं ते वैशिष्ट्य असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे माझे आजोबा होते, आजोबाजी, ते काका, आणि आता तोच वारसा अशोकही करतोय, याचा मला खास अभिमान आहे. आलं कशात. आणि आता डोंबिवलीला जाणार, हो की नाही. झालं, थोडंच राहिलंय. हां, नंतर पुढचं आता तुम्ही. पण माहितीसाठी सांगतो तुम्हाला, काय माहिती आहे का, मला जे वाटतं ते सांगतो. आलं कशात. या सगळ्या गोष्टींना फारसं वृत्तपत्रामध्ये आणि कुठेही फारसं स्थान नाही आहे.
पेपरच्या प्रसारमाध्यमांमध्ये. 4-5व्या पानामध्ये कुठेतरी माहिती असते, पण जे खऱ्या अर्थाने काम करणारी माणसं आहेत ना, त्यांचं कुठेतरी पुढे यायला पाहिजे, हो की नाही? बरोबर. अहो किती कानाकोपऱ्यात मी लोकांना बघितलं, सामाजिक संस्था काम करतात, कुठेही त्यांना लक्ष बघितलंच जात नाही. पदयात्री तर वेगळीच गोष्ट आहे. पदयात्री म्हणजे मोठी हे शंकराचार्य, नंतर संत गुरुनानक, संत नामदेव, नंतर विनोबा भावे, नंतर असे लोक, महात्मा गांधी यांनी पदयात्रा केलेल्या आहेत. त्यांचा कुठेतरी एक माझ्याकडे आहे वृणमध्ये, त्याच्यामध्ये मी पुढे खारीचा वाटा करतोय. हा लक्षात मलाही वाटतं की त्यांच्यामुळे मला ती प्रेरणा मिळाली. आणि मेन माझे आजोबा 100 वर्षापूर्वी त्यांनी मुळशीमध्ये सत्याग्रह केला आणि घोडीवरून आणि सगळं घराघरामध्ये जाऊन ते फिरले. ते आमचे एक पत्रकार आहेत, ते म्हणाले जीन्स तुमच्याकडून आलेले आजोबांकडून आले त्यामुळे झालेले आहे. आणि आता तोही तसंच काय करतो, हो की नाही? बरोबर आहे. होत जाईल, हो की नाही? मग आता तुमची ही समजा ही पदयात्रा संपली, हां, त्याच्यानंतरचा पुढचा प्रवास तुमचा कसा आहे? नाही लोकांना कळवणार नाही नेमकं प्रत्यक्ष काय आहे परिस्थिती. मुख्य म्हणजे आपलं साधन म्हणजे पुस्तक, हो की नाही? पण थोडंफार बोलणं. माझ्या बऱ्याच शाळांमध्ये गेलेलो आहे. 250-300 शाळा झालेल्या आहेत आतापर्यंत. बरोबर. ते काय नोंद कुठेच नाही, हो की नाही? शिवाय हे येतात ना सिनियर सिटीजन वगैरे, ते मला बोलवतात, तिथे जातात. आता यापुढे मला वेगळा प्लॅटफॉर्म मिळाल्यासारखा उपलब्ध आहे, हो की नाही? मी वेगळं विषय बोलवू शकतो, बरोबर, हो की नाही? बरोबर, प्रत्यक्षपणे, हो की नाही? आता या सगळ्या गोष्टी तुम्ही करता, खरं तरी फार मोठं खर्चिक आहे. कारण एवढा मोठा प्रवास करायचा, या सगळ्या गोष्टीला काही ना काही गरजेच्या गोष्टी असतातच. मग त्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः कशा काय उपलब्ध करून घेता? काय माहिती, बँकेमध्ये मी 40 वर्ष नोकरी केली ना, त्याला मला प्रॉव्हिडंट फंड मिळाला, ग्रॅच्युइटी मिळाली, ते जे काय आहे ना ते या कामाला लावलेलं आहे. पुन्हा आपल्याला पेन्शन मिळतं महिन्याला 50,000, अजून काय पाहिजे, हो की नाही? पुन्हा माझं कुटुंब आहे ना माझ्या पाठीशी आहे. मला ब्रेन स्ट्रोक आला तरी माझी कुटुंब पाठीशी. आता माझी सून आहे, जेव्हा मला ब्रेन स्ट्रोक आला दुसऱ्या दिवशी माझ्या घरी हॉस्पिटलमध्ये, तसंच मला पॉंडिचेरीमध्ये अपघात झाला मोठा, दुसऱ्या दिवशी लंडनहून दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये. असं जे कुटुंब आहे ना, त्यामुळे हे सगळ्या गोष्टी साध्य. आणि माझ्या अर्धांगिनी तर काय, तिचं काम हे भारी आहे, खरं सांगू का, तिचं काम भारी आहे. डोंबिवलीमध्ये 40 मुलींना कायम बघणं आणि त्यांचं सगळं कारभार बघणं हे सोपं काम नाही आहे, हो की नाही? सगळ्या तक्रारी दूर करणं, हो की नाही? आणि वर्षानुवर्ष असं नाही, जसं माझ्या आईने सुरुवात केली ना त्याचा पूर्ण त्या पद्धतीने ती करते, हो की नाही? नक्कीच. हां, त्यामुळे आपलं छान वाटतं मला. नाही का, डोंबिवलीमध्ये हे आहेत, डोंबिवली रत्न म्हणून त्यांना पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. आणि त्याचबरोबर त्यांचं कुटुंब आहे, ते म्हणतात की वृंदा भुसकोटे मॅडम ह्या सुद्धा शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहेत, सामाजिक क्षेत्रामध्ये आहेत आणि विविध सामाजिक संस्थांशी, शैक्षणिक संस्थांशी त्या जोडल्या गेलेल्या आहेत. आणि ज्या निराधार महिला आहेत त्या महिलांना आधार देणं, त्यांना स्वावलंबी बनवणं यासुद्धा काम ते करत असतात. मी त्यांच्या घरामध्ये 4 दिवस राहिलेलो आहे, त्यामुळे त्यांची शिस्त, त्यांची कामाची पद्धत, त्यांची कार्यप्रणाली या सगळ्या गोष्टीसुद्धा मी स्वतः अनुभवलेल्या आहेत. त्यामुळे एक आदर्शवत परिवार आणि सामाजिक भान असणारे हे सगळे कुटुंबातील लोक आहेत आणि म्हणून अशा पद्धतीचं कार्य करू शकतात. एवढा मोठा दूरचा प्रवास पायी करणं ही कोणाच्याही मनात येऊ शकत नाही. आलं तरी ते प्रत्यक्षात करणं हे सोपं नाही आहे. मात्र भारताची पदयात्रा काश्मीर ते कन्याकुमारी करून त्याच्यानंतर परत ब्रेनस्ट्रोक आल्यानंतर त्याच्यातून शारीरिक जे काही समस्या उभ्या राहिला त्याच्यातून परत उभं राहायचं आणि पुन्हा एकदा साधारणतः 3,500 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी हे बाहेर पडणं, या सगळ्या गोष्टींसाठी कुठेतरी शक्ती लागते. तीमुळे इच्छाशक्ती आहे. समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो आणि ते दिलं पाहिजे या भावनेतून हे पूर्ण परिवार जो आहे भुसकोटे परिवार ते गेले अनेक वर्षे कार्य करते. विद्याधर भुसकोटे यांनी आपली पुस्तकंसुद्धा लिहिलेली आहेत. त्या पुस्तकांमध्ये त्यांचे एकूण जो प्रवास वर्णन आहे त्यातून आलेले त्यांना अनुभव आहे ते सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने रेखाटलेले आहेत. त्यामुळे आजसुद्धा ते पाहतोय की एवढा मोठा प्रवास करून आल्यानंतरसुद्धा तुमच्या चेहऱ्यावरती ती थकावट नाही आहे. प्रचंडपणे तुम्ही एकदम तेजस्वी अगदी दिसताय. तर ही गोष्ट आहे ती कुठून तरी आतून तुम्हाला प्रेरणा देत असते आणि म्हणून तुमचं कार्य जे आहे ते नक्कीच कौतुकास्पद आणि सलाम करणाऱ्या इतरांना प्रेरणादायी आहे. तुमच्याकडून लोकांनी आदर्श घ्यावा आणि ज्या ध्येयानं
म्हणजे शेतकरी आत्महत्या असेल किंवा इतर स्त्रीभ्रूण हत्या असेल, पर्यावरण सुरक्षा असेल, असे विविध विषयावरती तुम्ही काम करताय. तर या गोष्टीवरती शासनाचं लक्ष जावं आणि त्याच्यातून चांगल्या पद्धतीचं उपाययोजनासुद्धा निघाव्यात, तर तुमचे बरोबर. चालणं जे आहे ते खऱ्या बरोबर. अर्थानं सार्थकी ठरेल बरोबर. असं मला वाटतं. त्यामुळं अशी माणसं जी ध्येयानं पछाडलेली असतात, जे स्वतःचा रक्त जे आहे ते आटवतात, घामाचा थेंब आणि थेंब या समाजासाठी ते वेचतात आणि प्रत्यक्षात समाजामध्ये परिवर्तन व्हावं हे स्वप्न घेऊन ते पायी यात्रा करताना दिसतात. तर त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं, समाज प्रगल्भ व्हावा, समाजातल्या समस्या दूर झाव्यात, एवढीच अपेक्षा आहे. आपणाला लाख लाख शुभेच्छा आहेत. तुम्हाला सलाम पुन्हा एकदा की आपण एवढं मोठं कार्य गेले अनेक वर्ष करताय आणि 73 वर्षाचा तरुण काय असतो हे आमच्यासारख्या अनेकांना तुम्ही दाखवताय. तुमचं मनपूर्वक आभार आणि आपण अशाच पद्धतीनं तुम्हाला दीर्घायुष्य लाभू द्या एवढी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय हिंद. काय वाटतंय आज आमचा परिवार तुमच्या भेटीला आला? फार आनंद झाला मला. मग प्रश्न एकदम सुवर्णक्षण आहे ते आवडलं मला. गुड्डी, कसं काय वाटतंय? आम्हाला बाबांशी भेटून खूप छान वाटलं. तुला कसं वाटलं सुपी? आम्हाला बाबांशी भेटून खूप आनंद झालं. हो, क्या बात आहे. आम्हाला पण खूप आवडलं. भुसकुटे साहेब, आज पुन्हा एकदा विद्याधर भुसकुटे म्हणजे तुमचे बंधुराज हे पायी चालत चालत आपल्या चिपळूणपर्यंत आलेले आहेत. काय वाटते, कशा पद्धतीचा अभिमान वाटतो तुम्हाला बंधुराजांबद्दल? हो, पहिल्यांदा हे आमचे बंधुराज काश्मीर ते कन्याकुमारी जेव्हा चालले वयाच्या 62व्या वर्षी, तेव्हा ते आपल्या इथून गेले होते. तेव्हा तुम्ही त्यांना घाटामध्ये गाठून त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता. आज पुन्हा ते संपूर्ण महाराष्ट्र पादाक्रांत करून आज परतीच्या प्रवासाला निघालेले आहेत. आज चिपळूण महाड करून ते डोंबिवलीला पोचणार आहेत. तर मी अतिशय आतुरतेने वाट बघत होतो. हे माझे बंधुराज म्हणजे माझं प्रेरणास्थान. आमच्या वडिलांच्या नंतर आम्ही पोरके झालो नाहीत. त्याचं कारण म्हणजे आमचे हे बंधुराज यांच्याकडून अनेक गोष्टी मी शिकलो. माझ्या जीवनावर या व्यक्तीचा प्रचंड मोठा प्रभाव आहे. जो काही मी जर तुम्हाला काही चांगला दिसत असेल तर तो या व्यक्तिमत्वामुळे अनेक गोष्टी मी शिकलो. याला सगळ्यात एक गोष्ट महत्त्वाची नमूद करायची म्हणजे की हा जेव्हा सरकारी नोकरीत लागला आमचा भाऊ, त्यामुळे खूप बंधनं आली त्याला. पण आधी संसार करावा नेटका या उक्तीला धरून आमच्या वडिलांनीही संसार केला प्रामाणिकपणे आणि आमच्या बंधुराजांनी पण संसार केला नेटक्यापणे. पण त्यातूनही त्याला जे जे शक्य होतं तो करत होता. एक व्यायामशाळा उभारली. हा जर या सरकारी नोकरीत नसता तर हा निश्चित खूप मोठ्या म्हणजे जसे आमचे आजोबा, जसे आमचे वडील अशा उत्तुंग याच्यामध्ये नावारूपाला आला असता. पण ती खंत त्यांनी थोडीशी मनात ठेवून त्यांनी रिटायरमेंटनंतर देशभक्ती म्हणजे काय तर संपूर्ण भारत पहिल्यांदा समजून घ्यायचा. आज त्यांनी महाराष्ट्र समजून घेतला. इतकं मोठं योगदान देऊन चालत सगळीकडे फिरला आणि सर्वसामान्य माणसांची, रस्त्याने चालणाऱ्या माणसांची भेट घेऊन तो आता चिपळूणपर्यंत पोचलेला आहे. तर मला निश्चितच त्याचा अभिमान आहे.